आपण या ठिकाणी करमाळा या गावामध्ये आलेलो आहोत. तर कमळाई देवीचे दर्शन घेऊन कमळाई देवीच्या मंदिरासमोरच काही अंतरावर ही 96 पायरीची विहीर पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर या विहिरीला 96 पायऱ्या आहेत असे सांगितले जाते. तर चला तर मग आपण ह्या विहिरीचा संपूर्ण परिसर पाहून घेऊया. पाठीमागे दिसती हीच 96 पायरीची विहीर आहे. तर आता या ठिकाणी हे समोर दिसते हे कमलाई मातेचे मंदिर आहे. तर या कमलाई मातेच्या मंदिरासमोरच आपण आल्यानंतर काही अंतर चालू या ठिकाणी आपण ही 96 पायरीची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. चला तर मग आपण संपूर्ण विहीर पाहून घेऊया. जबरदस्त विहीर दिसत आहे. या ठिकाणी या विहिरीमध्ये रात्रीचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात असे सांगितले जाते. अशी ही रहस्यमयी विहीर आहे. आपण संपूर्ण या ठिकाणचा परिसर विहीर पाहणार आहोत. जबरदस्त बांधकाम या विहिरीचे आहे. चला तर मग आपण पुढे जाऊन पाहूया. या ठिकाणी विहिरीमध्ये बुहिरा आहेत असेही सांगितले जाते. आपल्याला इथं पाणी असल्यामुळे काही दिसत नाही. आपण हा परिसर पाहतोय विहिरीत आहे. या ठिकाणी असे पाणी खराब झालेले आहे आणि विहिरीचं बांधकाम जबरदस्त दगडी केलेलं आहे. रहस्यमय अशी असणारी विहीर आपण पाहतोय. या ठिकाणी रात्रीचं वेगवेगळं आवाज येत असतात असं येथील स्थानिकाकडून सांगितले जाते. विहिरीत कासव आहेत. हीच ती आपण विहीर 96 पायरीची करमाळा येथील ही विहीर पाहतोय. या ठिकाणी आपण पाठीमागे ही जी आहे ती विहीर आहे आणि याच विहिरीमध्ये रात्रीचं वेगवेगळ्या प्रकारचा आवाज येतात असे सांगितले जाते. आणि आपण ह्या विहिरीचे पूर्ण बांधकाम बघतोय. जबरदस्त असे बांधकाम आहे. चला तर मग आपण आता विहिरीच्या पायऱ्या पाहूया. या ठिकाणी अशा विहिरीच्या पायऱ्या आहेत. तर आमच्या पाहुण्यांनी आता पायऱ्या मापलेल्या आहेत तर त्यांनाच विचारतो, काका 96 पायऱ्या आहेत का? कंप्लीट 96 पायऱ्या आहेत. दोन वेळा काकांनी पायऱ्या मापलेल्या आहेत या विहिरीच्या, खाली येताना एकदा वर जाताना. तर अवश्य करमाळा शहरामध्ये आल्यानंतर कमलाई मातेचे दर्शन घेतल्यानंतर कमलाई मातेपासून 150 ते 200 फूट अंतरावर ही 96 पायरीची विहीर म्हणून प्रसिद्ध विहीर आहे. या ठिकाणी भेट द्या. जय भवानी, जय शिवाजी.